एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची काल आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मराठवाड्याचा आढावा घेण्यात आला। यावेळी उपस्थित आमदारांनी निधी वाटपासंदर्भात नाराजी व्यक्त केली। महायुतीमधील घटक पक्ष जिल्ह्यामध्ये निधी वाटपासंदर्भात दुजाभाव करतात अशी नाराजी आमदारांनी बोलून दाखवली। महायुतीमधील घटक पक्षाचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी वाटप केला जात नाही आणि त्यावेळेला हात आखडता घेतला जातो असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापत्यतेची वागणूक निधीच्या वाटपाबाबतीमध्ये होती आहे अशी जरूर त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली। परंतु एकंदरीत महायुती म्हणून जे धोरण ठरलेलं आहे त्याची सुद्धा माहिती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी दिली। आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर कामं आहे त्यातले स्पिल ओव्हर मिळणार आहे। त्यामुळे स्पिल ओव्हर घेऊन मागचे काम पूर्ण करायचे। नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे, हे वर्ष जरा आपले जुने स्पिल ओव्हर देण्याकरता आहे। अजून 5 वर्ष आहेत आपल्याकडे विकास करण्याकरता। त्यामुळे मला असं वाटतं फार नाराजी करून घेण्याचं काही त्या ठिकाणी फार कारण नाही आहे। आमचे मुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी बसतील आणि मार्चपर्यंत योग्य निर्णय करतील। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, बातमी अत्यंत इंटरेस्टिंग आहे कारण यापूर्वी आपण अनेकदा पाहिलेलं आहे राष्ट्रवादीवर या संदर्भातले आरोप झालेले आहेत की आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला निधी दिला जात नाही। मात्र आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी पालकमंत्र्यांसंदर्भात तसं भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळे तर सर्वांच्याच नजरा भुवया उंचावलेल्या आहेत। नेमका अंगुली निर्देश कुणाकडे आहे, काय नेमकं घडतंय पडद्यामागे? नक्की श्वेता, महायुतीमध्ये निधी वाटपावरून आतापर्यंत अनेकदा विविध घटक पक्षातील आमदारांनी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आता मात्र आतापर्यंत अजित पवार यांच्यावरती आरोप केले जात होते की अजित पवार कुठेतरी घटक पक्षाच्या आमदारांना मंत्र्यांना न्याय देत नाही किंवा त्यांना निधी वाटप करत असताना कुठेतरी आखडता हात घेत आहेत। मात्र पहिल्यांदा असं झाले की राष्ट्रवादीच्या आमदारांना आता नाराजी व्यक्त करावी लागते आणि काल पक्षाच्या बैठकीमध्ये थेट वित्तमंत्री अजित पवार यांच्यासमोर काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली की घटक महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, घटक पक्षाचे जे पालकमंत्री आहेत ते डीपीडीसीच्या निधीतून कुठेतरी मतदारसंघातील काम करण्यासाठी आम्हाला निधी देत असताना आखडता हात घेत आहेत आणि त्यामुळे विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदारसंघातील काम होत नाही आणि निधी वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना खरं तर निधी जो आहे तो पुरेसा दिला जात नाही किंवा निधी देत असताना आखडता हात हा घेतला जातोय। अर्थात राष्ट्रवादीच्या आमदारांचा रोख भाजप आणि शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांवरती होता आणि या संदर्भात लवकरात लवकर अजित पवार यांनी काहीतरी तोडगा काढला पाहिजे अशी मागणी त्यांनी काल उपस्थित आमदारांनी बैठकीमध्ये केलेली आहे। या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा भाष्य केलं की काही आमदारांनी काही ठिकाणी निधी वाटपामध्ये कुठेतरी दुजाभाव होतोय अशी भावना व्यक्त केलेली आहे असं त्यांनी म्हटलं आणि आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की यावरती नक्की कशा प्रकारे तोडगा काढला जातोय। आतापर्यंत ठाकरे शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री सोबतच भाजपचे मंत्री आणि आमदार काही वेळा पडद्यामागे खरं तर नाराजी व्यक्त करत होते अजित पवारांवरती। मात्र आता थेट राष्ट्रवादीचेच आमदार आता निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत असल्यामुळे अजित पवार नक्की आता कशा प्रकारे यावरती तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की हा जो संपूर्ण वर्ष आहे तो शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे कुठेतरी आता अशा प्रकारची नाराजी व्यक्त करू नये। पुढील 4 वर्ष आपल्याला आपल्या हातात आहे आणि पुढील 4 वर्षात आपण विकास कामं करू आणि ज्या काही नाराजी आहेत आमदारांच्या त्या संदर्भात मार्च महिन्यामध्ये म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहणं सुद्धा खरं तर सीमा खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।